नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कर्म फार वेगळं तत्त्व असतं, म्हणून कर्म करताना विचार करत जा. कारण ना कोणाचा आशीर्वाद वाया जातो, ना कोणी दिलेला तळतळाट. म्हणून कर्म करत असताना नेहमी सजग राहा. एक राजा होता, त्याला 4 राण्या होत्या. त्यापैकी तिघींवर तो जीवापाड प्रेम करायचा. पहिल्या राणीला तो प्रेमाने बघत राहायचा, दुसरीला सतत प्रेमाने जवळ घेऊन बसायचा आणि तिसऱ्या राणीला कायम सोबत घेऊन फिरायचा. चौथ्या राणीकडे मात्र त्याचं अजिबात लक्ष नव्हतं. काही वर्षानंतर राजा म्हातारा झाला. हळूहळू त्याचा अंतकाळ जवळ येऊ लागला. एक दिवस मरणाच्या अवस्थेत असताना त्याने त्या राण्यांना बोलवून घेतलं. पहिल्या राणीला जवळ बोलावलं आणि म्हणाला, "मी तुला आयुष्यभर एवढं प्रेम दिलं. आता माझा अंतकाळ जवळ आला आहे. तू माझ्यासोबत येशील का?" पहिली राणी म्हणाली, "मी तुम्हाला इथंच सोडून देणार आहे." हे ऐकून राजाला खूप दुःख झालं. मग त्याने दुसऱ्या राणीला जवळ बोलावलं आणि तिलाही प्रश्न विचारले. तेव्हा दुसरी राणीही त्याला असंच उत्तर देत म्हणाली, "मी तुमच्यासोबत फक्त स्मशानापर्यंत येईन, त्यापुढे नाही." राजाला फार दुःख झालं. त्याने आशाने तिसऱ्या राणीला विचारलं, "तू तरी माझ्यासोबत येशील की नाही?" तिसरी राणी म्हणाली, "मी तुमच्यासोबत काय, मी तर तुम्ही गेल्याबरोबर लगेच इतर कोणाबरोबर तरी जाणार आहे, तुमच्यासोबत येणार नाही." आत्ता मात्र राजाच्या दुःखाला पारावर उरला नाही. तो विचार करू लागला की मी या राण्यांवर जीवापाड प्रेम केलं, माझं संपूर्ण आयुष्य खर्च केलं, त्यांना मी जीव लावला, त्या कधीही माझ्या नव्हत्याच. मी माझं जीवन व्यर्थ घालवलं, फुकट वेळ, पैसा आणि माझं संपूर्ण आयुष्य खर्च केलं. एवढ्यात राजाची चौथी राणी तिथे आली. तिच्याकडे राजाने आयुष्यभर लक्ष दिलं नव्हतं. तिला अंगभर कपडे नव्हते, की त्याच्या अंगावर मुठभर मांससुद्धा नव्हतं, की दागदागिनेसुद्धा नव्हते. ती म्हणाली, "मी तुम्ही जाल तिकडे येणार. तुम्ही स्वर्गात जा किंवा नरकात, मी तुमच्यासोबत येणार. मी तुमची कधीच साथ सोडणार नाही." राजा विचार करतो की कोण ही चौथी राणी, जी माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करायला तयार आहे. इतकं प्रेम देऊनही इतर तिन्ही राण्यांनी राजाचा त्याग केला. त्याउलट ती चौथी राणी, जिच्याकडे राजाने कधीही लक्ष दिलं नाही, पण तरीही तिने एवढा त्याग राजासाठी केला. म्हणजेच ती पहिली राणी जी आपल्याला जागेवरच सोडून जाते, ती म्हणजे आपलं शरीर, ज्याला आपण आयुष्यभर बघत राहतो, त्याची काळजी घेतो, त्याला सजवतो. आपली दुसरी राणी स्मशानापर्यंत आपल्याला सोडण्यास येते, ती म्हणजे आपली मुले, आपले मित्र, समाज आणि नातेवाईक. ती म्हणजे दुसरी राणी. आणि तिसरी राणी जी आपल्याला सोडून दुसऱ्याकडे जाते, ती म्हणजे धन, दौलत, पैसा, अडका. माणसाच्या मृत्यूनंतर त्याची संपत्ती लगेच दुसऱ्याची होते. आता सर्वात दुर्लक्षित असलेली चौथी राणी म्हणजे पुण्य, कर्म, जे आपण सद्भावनेने, निस्वार्थपणे आणि विना अहंकाराने केलं पाहिजे, परंतु त्याकडे आपलं अजिबात लक्ष नसतं. आयुष्यात जर आपण पुण्यकर्म केलं तर ते जन्मोजन्मी आपल्यासोबत राहतं. भगवान श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट सांगितली आहे. जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावं लागेल. तेव्हा कर्म करताना नक्की विचार करा आणि चांगले कर्म करत राहा. नक्कीच तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळेल. तेव्हा ही छोटीशी गोष्ट कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.